स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज ना मी मस्त अशी बटाट्याचे चिप्स बनवले होते। तर ते दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने बनवले कसे नाही ते तुम्ही पुढे पाहतच राहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप न करता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका। तर मस्त मी भाज्या आणि बटाटे काल मार्केटमध्ये गेली होते, म्हणजे आठवडी बाजार असला का मग बटाटे वगैरे अशा भाज्या वगैरे ना खूप फ्रेश आणि स्वस्त भेटत असतात। तर मी आठवडी बाजारातनं भाज्या बटाटे घेऊन आले। तर मस्त असे 5 किलो बटाटे आणले, तर 3 किलो बटाट्याचे मी वेफर्स बनवले आहेत हे इथे। तर रात्रीच मस्त असे चिप्स वगैरे करून घेतले आणि मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यामध्ये फटकी वगैरे टाकून दिली, म्हणजे कसं आहे सकाळी ते असे मस्त पांढरे शुभ्र त्यांच्यामध्ये जी माती वगैरे मळ वगैरे असतो ना, फटकी टाकल्यामुळे ना ते मस्त असे स्वच्छ आणि मस्त असे कडकच्या कडकच राहतात। त्यामुळे फटकी टाकूनच मस्त ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची। जास्त टाकली तर आपले वेपर्स बिघडण्याची शक्यता असते। तर मी अगदी थोडाशी फटकी टाकली होती। तर आता सकाळी ना मस्त असे भाज्या वगैरे तुम्हाला दाखवल्याच असतील, त्या पण मस्त अशा सुकल्या आहेत। नंतर म्हटलं आता ते ठेवून देईल आणि आत्ता नाही ते सकाळी म्हणजे जवळजवळ मला वाटते 8:30 सव्वा 8 झाले होते। तर पहिल्यांदा आंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं पहिल्यांदा वेपर्स करून घेऊया। तर इथे मग पाणी वगैरे उकळत ठेवलं आहे। तोपर्यंत ना मुलांना मस्त असे पराठे बनवायचे होते बटाट्याचे, कारण मुलांना पण भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळा आला होता। रोज भाजी भाकरी डब्याला द्यायचे आणि आज म्हटले त्यांना काहीतरी मस्त नाश्ताच बनवूया आणि वेपर्स वगैरे बनवायचे होते आणि मला पण खूप कंटाळा आला होता भाजी भाकरी बनवायचा। तर म्हटलं सगळ्यांना मस्त पराठे वगैरे बनवून घेऊया। तर इथे पाणी उकळत आहे, तर इकडे एक साईडला मी लगेच बटाटे उकळत ठेवले आहेत आणि पाण्यामध्ये आता मीठ वगैरे टाकलं आहे, पाणी पण उकळलं आहे आणि वेपर्स पण स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता हे पाण्यामध्ये टाकून मस्त असे त्यांना शिजून घेऊया। तर बघा मी मस्त असे सर्व वेपर्स वगैरे टाकून घेतले आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतेच बघा पुढे। तर बघा आता हे 3 किलो बटाट्यांचे वेपर्स आहेत, तर ते सुकून खूप कमी होतात। तर आता मस्त असे आणि बघा किती शुभ्र असे दिसत आहेत आणि खूप छान मस्त झालेत बटाट्याचे वेपर्स वगैरे। आणि बघा ना असे वेपर्स वगैरे घरी बनवले की मस्त खायला पण छान लागतात, बाजारातून आणण्यापेक्षा घरी बनवलेले छान लागतात। आणि आता उन्हाळा पण चालू झाला आहे, तर बहुतेक ताईंनी बनवलेच असतील, उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलीच असेल। तर मी मागे बटाट्याचा कीस पण बनवला 2-3 दिवसापूर्वी आणि आज म्हटले बटाट्याचे चिप्स बनवून पाहूया। तर आता इथे बटाटे वगैरे म्हणजे उकडले आहेत, ते पाहते मी चेक करून आणि लगेचच माझे वेपर्स पण झाले होते। तर बटाटे वगैरे थंड करत ठेवली आणि इथे ना मी वरती टेरेसवर माई आणि मी आले आहे। तर आमच्यावरती टेरेसवर पत्रे असल्यामुळे वेपर्सला काही एवढा ऊन वगैरे लागत नाही, पण एका साईडला असा थोडासा सकाळी ऊन असतो। तर म्हटले इथेच उन्हामध्ये टाकून देऊया। तर तुम्हाला व्हिडिओ एवढा जास्त क्लिअर दिसणार नाही, कारण उन्हामध्ये शूट घेतला ना तर ते व्यवस्थित येत नाही, येतो कॅमेऱ्यावर। तर बघा आता मी इथे मस्त साडी वगैरे अंथरून घेतली आहे आणि एक साईडला ऊन आहे तिथेच मी टाकून देते, म्हणजे लवकर सुकतील। तर आता इथे ना हे सर्व बटाट्याचे चिप्स मी घेऊन आले आहे, चिप्स उकडलेले। आता मस्त असे कारण बटाट्याचे चिप्स ना आपल्याला एक टाकून द्यायचे असतात, म्हणजे ते लवकर पण सुकतात आणि असे चिकटट वगैरे नाहीत, तसे चिकटले तर नाहीच पण असे ते पसरून द्यावे लागतात एक टाकून। तर आता इथे सर्व मी हे चिप्स वगैरे टाकून घेते बघा, आणि इथे मला माही पण मदत करत आहे चिप्स टाकायला। तर बघा आता एवढी पूर्ण साडी भरली आहे माझी बटाट्याची चिप्सची। तर बघा इथे 3 किलो बटाट्याचे चिप्स खूप कमी दिसत आहेत आणि आता लगेच मी खाली आले आणि लगेच नाश्त्याची तयारी करत आहे। तर कारण मिस्टरांना जायचा होता ड्युटीवर आणि मग ते दुपारी जेवायला येणार होते। तर रात्रीचा थोडासा शिल्लक राहिलेला भात पण होता, तर मला खूप आवडतो आणि मिस्टरांना पण आवडतो असा रात्रीचा फ्राय केलेला भात वगैरे खायला। तर म्हटले करू द्या, चला फ्राय वगैरे करून घेऊया। आणि इकडे पराठ्यांची पण मी तयारी करून घेतली होती। तर पहिल्यांदा म्हटले भात फ्राय करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग लगेचच पराठे वगैरे मी लाटून घेतले आणि लगेच मिस्टरांना दिले, मुलांना वगैरे खायला दिले आणि त्याच्यानंतर मग मी पण लगेच नाश्ता वगैरे करून घेतला आणि घरातली बाकीची जी कामं वगैरे होती ना ती पूर्ण करून घेतली। तर आता इथे सर्व पराठे मी ना आधी बनवून घेते। तर मस्त असं तेल वगैरे लावून पीठ वगैरे मळून घेते आणि इथे तुम्हाला दिसतच असेल खिडकीमधनं ना खूप असा ऊन येतो, त्यामुळे ना व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसणार नाही। तर बघा जसा असेल तसं तुम्ही बघा आणि मला समजून घ्या।
कारण ऊन असल्यामुळे कॅमेऱ्यावर ना खूप असा प्रकाश पडतो आणि व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येत नाही. तर इथे मी सर्व असे पराठे वगैरे तयार करून घेते, म्हणजे लाटून वगैरे घेते आणि भाजून वगैरे घेते. आणि मग पहिल्यांदा मिस्टरांना आणि मग ईशांतला देऊन देते आणि त्याच्यानंतर माही आणि आम्ही दोघी पण मग मस्त नाश्ता वगैरे करूया. तर इथे ईशानला खूप अशी भूक लागली होती, तर त्याने मस्त असा टोमॅटो केचप घेतला आहे आणि पराठा वगैरे घेतला आहे त्याला आणि त्याच्या पप्पांना दिला. त्याच्यानंतर मग पराठे वगैरे सर्व बनवून झाले. त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि मग बाकीची जी घरातली कामं वगैरे होती ना ती सर्व आवरून घेतली. म्हणजे कपडे धुवायचे होते, भांडे वगैरे, नाश्ता वगैरे केलेला, परत दुपारचं जेवण वगैरे. तर आता पराठे वगैरे सर्व बनून झाले आणि आता मी पण मस्त नाश्ता वगैरे करेल आणि तुम्हाला पसारा दाखवते. बघा किती असा पसारा काही करायला घेतला का असाच पसारा वगैरे असतो. तर आता मी ना थोडा आराम वगैरे केला आणि संध्याकाळी 4-4:30ला बघ मी वेपर्स वगैरे काढून आणले. तर बघा किती छान आणि मस्त असे सुकले आहेत. 2-3 तासामध्ये मस्त वेपर्स सुकले आहेत आणि ईशान तुम्हाला दाखवतच असेल खूप छान झाले आहेत आणि लगेच फ्राय पण करून दाखवते तुम्हाला. तर मस्त झाले आणि मस्त पांढरे शुभ्र झाले. तर आजचा व्हिडिओ इतकाच कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.